आता तुम्ही उल्लेख केला की शारीरिक व्याधींवर सुद्धा हो रामरक्षेत असं सांगितलेलं आहे आणि हो त्याला श्रीराम कवच असं सुद्धा हो म्हणलं हो जातं. तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, हो ज्या आपण मगाशी ऑफ द कॅमेरा बोलत असताना हो तुम्ही सांगत हो होता. सो त्या प्लीज आम्हाला सांगाल. हां, जसं सुरू होतं रामरक्षा. आपण रामरक्षा सुरू करताना ध्यान करतो. हम्म, ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं हम्म, पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं. हम्म. म्हणजे आता रामरक्षा म्हणायला सुरुवात केली आपण, पण जसं आपण कोणाच्या घरी गेल्यानंतर आपण लगेच आपल्या कामाचं काही बोलायला सुरुवात करत नाही. हां. आपण आधी बसतो, विचारपूस करतो की कसे आहात, बरे आहात ना, हम्म, हम्म, हम्म. बरेच दिवसांनी आलात, अरे तब्येत अशी का झाली आहे, हां. मग तब्येत चांगली झाली. आपण एकमेकांना अभिप्राय देतो हम्म, हम्म, आणि मग आपण जो काही कार्यभाग आहे, जो काही हेतू आहे ते बोलायला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे रामरक्षा सुरू करायच्या आधी हा ध्यानाचा श्लोक म्हटला की त्याच्यात आपण म्हटलं की रामाला म्हटलं की तू किती छान, किती सुंदर दिसतोस. रामाच्या हाताचं त्याच्यामध्ये वर्णन आहे. हम्म. आणि आपण म्हटलं की आता मी देवा ध्यान करायला बसतो आणि आता मी तुझं स्तोत्र मंत्र कवच पठण करायला सुरुवात करते. मग त्याच्यातला श्लोक आहे, शिरो मे राघव पातू भालम दशरथात्मजः. अच्छा. इथपासून सुरुवात होते की आपण कुठल्या कामासाठी हे स्तोत्र म्हणायला सुरुवात केलेली आहे. हां. काय म्हणायचं आपल्याला की रक्षण करायचे. आपण कितीही म्हटलं की नाही नाही मला देवाकडून काही नको, हां. म्हणजे मी फक्त देवाची कृपा व्हावी याच्यासाठी मी जप करत आहे. हम्म, पण तरी माणसाच्या जन्माला आलोय आपण, हम्म. काहीतरी मनात गोष्टी असतात, काहीतरी हवं असतं. करेक्ट. मग हे श्लोक म्हणताना शिरो मे राघव पातू, याच्यात आपण म्हटलंय की देवा तू माझ्या शिरोभागाचं रक्षण कर, अच्छा. माझ्या मस्तकाचं रक्षण कर. हम्म, हम्म, हम्म. आणि शिरो मे राघव पातू, मग इथे शिरो मे राम पातू नाही म्हटलंय, इथे आपण म्हटलंय शिरो मे राघव पातू. रामाचं कुठलं नाव घेतलं आपण, राघव. राघव. मग राघवच का, तर रघुकुळात जन्माला आले आणि रघुकुळ ज्यांनी उच्च पदाला नेऊन ठेवला हम्म, हम्म. असे माझे प्रभू श्रीराम. वा. मग तू माझ्या शरीराचा जो उच्च भाग आहे, हम्म. माझं मस्तक, याचं रक्षण कर. वा वा. मूळ पुरुष जे होते रघुकुळातले ते काकुत्स पुरुष होते. अच्छा. पण त्याच्यानंतरही अनेक राजा त्या सिंहासनावर बसून गेले. पण जी कारकीर्द रामाची होती, त्यांनी ज्या पद्धतीने प्रजेला सांभाळलं, ती जी म्हणजे तेवढ्या पद्धतीने इतर जे राजकुळात जे राजे आले ते सांभाळू शकले नाही. ओके. आणि म्हणून राघव पातू असं म्हणताना आपण सांगितलं माझ्या शिरोभागाचं रक्षण कर. मग याच्यामध्ये काय कव्हर होतं की माझं डोकं, मस्तक, मग याच्याशी संबंधित ज्या काही व्याधी आहेत, की डोकेदुखी आहे, मायग्रेन आहे, व्हर्टिगो आहे, करेक्ट. किंवा ओव्हर थिंकिंग आहे, खूप विचार करतो आपण, थांबवतच नाही विचार, मग अशा वेळी हा श्लोक, अच्छा. शिरो मे राघव पातू. ओके. त्याच्यानंतर हा शिरोभागाचा पुढचा भाग आहे भालम दशरथात्मजः. भालम म्हणजे कपाळ. हम्म. आता जेव्हा आपण प्रार्थना करायला जातो, आपण देवाला म्हणतो देवा सगळं नीटनेटकं चांगलं कर, शुभ कर, कल्याण कर. पण आपल्या ज्या स्तोत्र मंत्र परंपरा आहेत त्याच्यात एवढे स्पेसिफिकेशन्स दिले आहेत, याच्यात एवढे मायन्यूट डिटेल्स दिले आहेत की तुम्ही एरवी देवाला जाऊन सांगणार नाही की देवा माझ्या कपाळाचं रक्षण कर. करेक्ट. पण ह्याच्यात आपण सांगितलंय हां. की भालम दशरथात्मज. मग दशरथात्मज म्हणजे दशरथाच्या पुत्रा, बर. तू माझ्या कपाळाचं रक्षण कर. हम्म, हम्म, हम्म. असं का म्हटलं की दशरथाच्याच पुत्रा, इथे राघव का नाही म्हटलं? करेक्ट. कारण दशरथाच्या पुत्रा आणि कपाळ, आपलं कपाळ म्हणजे इथे नशीब लिहिलेलं असतं. ओके. हे कोण लिहितं, तर आपण ज्या घरात जन्माला येतो, ज्या आईवडिलांच्या पोटी आपण जन्माला येतो, तिथे आपलं नशीब घडतं. हां. मग रामाचं नशीब किंवा रामाला जन्म देणारे दशरथ होते, म्हणून हे दशरथाच्या पुत्रा तू माझ्या कपाळाचं रक्षण कर. वा. आपण सगळ्या गोष्टी बदलू शकतो, पण आपण इथे लिहिलेलं बदलू शकत नाही नाही. बदलू शकत. आपण सगळ्या गोष्टी नवीन येऊ शकतात, पुन्हा रिप्लेस होऊ शकतात, पण आई वडील रिप्लेस होऊ शकत नाही. नाही. बरोबर बरोबर. आणि म्हणून कपाळ आणि दशरथात्मज. आणि मग कपाळाशी संदर्भातल्या ज्या काही व्याधी आहेत, म्हणजे नशीब तर बदलायला आपण देवाला विनंती करतोच आहोत. अशा कितीतरी गोष्टी किंवा कितीतरी उदाहरणं तुम्ही बघितली असतील की ज्योतिषांनी सांगितलं की नाही हे याचं होणारच नाही, ही गोष्ट याला मिळणारच नाही, हम्म, हम्म. पण ती इव्हेंच्युअली त्याला मिळते. मिळते.
पत्रिकेत योग नाही आहेत तरी त्या व्यक्तीचं चांगलं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. करेक्ट. तर ह्याच्या मागचं काय आहे? उपासना आहे, प्रार्थना आहे. हां. आणि मग असे श्लोक आहेत की देवा, माझ्या कपाळी माझ्या बाळी हे लिहिलेलं नाहीये, पण मी आता तुला शरण आलेलो आहे. ज्या गोष्टी माझ्या नशिबात लिहिलेल्या नाहीत त्या गोष्टी तू मला मिळवून दे मिळून दे. वा. आणि माझ्या कपाळाचं रक्षण कर. कर. वा. मागच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही एवढं सुंदर सांगता की त्यात जाणं म्हणजे असं पूर्ण घुसून जातो माणूस. मागच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही सांगितलं होतं नात्यांविषयी हो की काही नाती रिप्लेस करता येऊ शकणारी नसतात, so आपण कशी ती अवॉइड करू शकतो. आणि याच्यामध्ये म्हणजे श्रीराम शेवटी इट्स ऑल अबाउट डिटॅचमेंट. हो सो त्याविषयी तुम्ही काय सांगाल, श्रीराम आणि डिटॅचमेंट विषयी, आणि ती आत्ताच्या या जगात कशी काय या सगळ्या गोष्टी ॲप्लिकेबल आहे? हे फार शिकण्यासारखं आहे रामाच्या चरित्रातून, रामायणातून. कारण का तर रामाशी संदर्भात, रामाशी निगडीत इतकी नाती होती. प्रभू श्रीरामांनी सगळ्यांबद्दलची सगळी कर्तव्य केली, पण त्यातून स्वतः अलिप्त राहिले आणि ज्या नात्याला जे हवं ते देत देत ते पुढे गेले. जसं दशरथ आणि कौसल्या, त्यांनी दशरथाने जे वचन दिलेलं होतं ते पूर्ण करण्यासाठी म्हणून राम वनवासात गेले. है ना, ती कथा आपल्याला रामायणातली माहिती आहे की राम वनवासात का गेले. बरोबर. आजच्या काळात जर अशी व्यक्ती असली आणि जर सांगितलं की नाही, मी वचन दिलेलं आहे ते वचन पूर्ण करायला तुला हे गाव नाही, तुला त्या गावात जाऊन राहावं लागेल, ओके. तर पहिला काय उद्गार येईल? पहिलं वाक्य काय? मी का जाऊ? मी बोललो होतो का? किंवा मी का जाऊ? ह्याला पाठव, त्याला पाठव. बरोबर. पण प्रभू श्रीरामांनी वडिलांवरचं प्रेम, आईवरचं प्रेम व्यक्त करत त्यांनी वडिलांनी दिलेल्या शब्दाला ते जागले की ते म्हणाले वनवासाला, म्हणजे इथे सिंहासन त्यांच्यासाठी रेडी होतं की सिंहासनावर बसून राज्यकारभार करू शकत होते. आणि जेव्हा ते राजकुळात होते, राजपुत्र म्हणून जोपर्यंत त्यांचं आयुष्य सुरू होतं तोपर्यंत त्यांनी छान राजकुळातल्या सगळ्या सुखांचा उपभोग घेतला. डे 1, डे 2 ज्या वेळा त्यांना वनवासात जावं लागलं त्या क्षणी त्यांनी या सगळ्या सुखांपासून स्वतःला अलिप्त केलं, विलग केलं आणि वनवासात राहिले. म्हणजे इथे जे सोनेरी जुळजुळीत वस्त्र नेसत होते ते वनवासात गेल्यानंतर वल्कल नेसून राहिले, कंदमुळं खाऊन राहिले. आणि ते 1, 2, 3, 4 दिवसांसाठी नाही, ते 14 वर्षांसाठी. ही डिटॅचमेंट आहे की इमिजिएटली की बाबा हे नाही, मला आता ह्याच्या पुढची 14 वर्ष असं जगायचं आहे. आणि आपण थोड्या काळासाठी कुठे गेलो की आपण होमसिक होतो, आपल्याला घरची आठवण येते. असे कितीतरी आपले बंधू भगिनी आहेत. आणि आता मला तर असं वाटतं की दर 10 मधल्या 9 घरांमधली एक व्यक्ती म्हणजे त्यांचा मुलगा मुलगी परदेशी स्थायिक आहेत. है ना, आता 20-30 वर्षापूर्वीसारखी परिस्थिती नाही, आता ॲक्सेसिबल झालेलं आहे जग. मग अशा वेळी आई वडिलांनाही जड जातं आणि तिथे बसणाऱ्या मुलांनाही जड जातं. आई वडिलांना असं वाटतं की अरे मी याच गोष्टी साठी तर मुलांना प्रेरित केलं की तू शिक, तू मोठा हो, तू करिअर कर चांगलं. मग मुलांनी करिअर केलं, आता ते परदेशी स्थायिक झाले. मग आता मी कुठल्या तोंडाने मुलांना सांगू की तू परत ये, मला तुझी आठवण येते. मग तिथे त्यांना डिटॅच व्हावं लागतं. आणि ही जी आई वडिलांची आजची पिढी आहे 50ची, 40, 50, 60ची की ज्यांची मुलं परदेशात आहेत, त्यांचं खरंच खूप कौतुक आहे की त्यांचं लहानपण त्यांनी चाळीमधले व्यतीत केलं असेल. काका मामा खूप नातेवाईक गदारोळात राहिलेले असतील आणि आता त्यांना थोडंसं एकटं आयुष्य जगावं लागतं. आणि तसंच कौतुक त्या मुलांचंही की तेही चांगली मार्क 10वी 12वी पुढे डिग्रीला चांगले मार्क मिळवून त्यांना हवं होतं ना अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या परदेशात जायचं आहे, तिथे राहत आहेत. मग आता त्यांना परतही नाही येत आहेत कारण तिथे चांगला फ्युचर आहे, पण ते इथे डिटॅच्ड होत आहेत. मग आता ही एनर्जी तुम्हाला रोज लागणार आहे ना. सुरुवातीला तर तुम्हाला उत्साह असतो की नाही नाही छान मी अमेरिकेत आलो, किंवा अरे वा छान माझा मुलगा अमेरिकेत गेला. पण जसा 1 महिना 2 महिने 3 महिने जातात तसं स्वतःला तो स्टेबल करायला, मनाची शक्ती वाढवायला थोडा वेळ लागतो. मग अशा वेळी हे रामाचं चरित्र आठवलं. आणि फक्त इथपर्यंतच नाही, म्हणजे दशरथ आणि राम हेच नातं नाही, तर राम त्याच्या सगळ्या बंधूंनाही अटॅच्ड होते. रामाच्या बरोबर आले फक्त लक्ष्मण, पण भरत आणि शत्रुघ्न ते तर राज्याचा कारभार करायला तिथे थांबले. पण असं असूनही की रामाची आणि भरताची गळाभेट झाली आणि ती पण कथा आपण रामायणात बघितली. त्याच्यावरूनही पुढे श्लोक दिलेला आहे की
जसं पुढच्या श्लोकांमध्ये आपण ते सगळे भाग कव्हर करूच या, की भरताने गळा भेट घेतली आणि ते सद्गदित होऊन रडायला लागले. पण रामाने त्याला परत पाठवलं भरताना, की नाही तू जा, तू तिथली काळजी घे, मी तुला परत येऊन भेटणारच आहे तिथे. खरं म्हणजे तिथे डिटॅचमेंट पुन्हा. खरं. आजकाल गळा भेटपेक्षा गळा दाबणं जास्त भावाभावांमध्ये भाव होतं.